आताची सगळ्यात मोठी बातमी समोर होते। अवैध बायोडिझेल पंपावर मोठी कारवाई करण्यात आली आहे। मुंबईच्या दक्षता पथकाकडून मलकापूर जवळ ही कारवाई करण्यात आली आहे। तर 2 ट्रॅक्टरसह 71 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 14 जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर 4 जण अटकेत आहेत। 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यातील 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। अवैध बायोडिझेल पंपावर मोठी कारवाई करण्यात आली आहे। मुंबईच्या दक्षता पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे। 2 टँकरसह 71 लाखाचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आलाय। तर 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यातील 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। 2 टँकरमध्ये अवैधरित्या डिझेल सदृश्य पेट्रोलियम इंधनाचा विक्री व साठा होत असल्याचे निदर्शन आले। सदर अवैधरित्या इंधनाची वाहतूक व साठा होत असल्यामुळे सदर दोन्ही टँकर हे पोलीस स्टेशन MIDC मलकापूर येथे जप्त करण्यात आले व या गुन्ह्यामध्ये अवैधरित्या जे कोणी विक्री करत आहे अशा 14 लोकांवर FIR सादर केलेला आहे। त्या 14 लोकांपैकी 4 लोक हे सध्या अटकेमध्ये आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।